सोडवण्यासाठी आमदार शिवतारे यांचा तातडीचा दौरा। आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी या भागातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी जांभूळवाडी तलाव येथून प्रस्तावित केलेल्या योजनेच्या अनुषंगाने पुरंदर हवेलीचे आमदार विजयबापू शिवतारे यांनी मनपा उपायुक्त नंदकुमार जगताप, छोटे पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता आसावरी गोळेगावकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता संतोष गाडेकर यांच्या समवेत संयुक्त दौरा आयोजित केला होता। यावेळी शिवतारे यांनी सर्व अधिकाऱ्यांना योजनेबाबत माहिती देऊन त्यावर तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना केल्या। याशिवाय येवलेवाडी व वडाचीवाडी येथील तलावाची पाहणी करून येथून उंद्री, पिसोळी, येवलेवाडी, हांडेवाडी भागातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी योजना प्रस्तावित करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित देखील केले। या दौऱ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ कारभोर, स्वाती टकले, पंचायत समिती सदस्य दादा कोंढरे, श्रीकांत लिपाने, संदीप बेलदरे, माजी सरपंच संतोष ताठे, अतुल दांगट, धनंजय कोकाटे, अरुण सोकांडे, मच्छिंद्र दगडे, सतीश बांदल, संजीव चिमणानी, ब्रिजेश मकरारिया, हेमा घुले, राकेश झांबरे, सूरज बांदल, डॉक्टर अश्विन खिलारे, अजिंक्य सोकांडे, किरण कामठे, आकाश टकले, सूरज टकले, महेश भोगावडे यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। धरणातून पुणे शहराला जवळजवळ त्या शृंखलेतून 22 TMC पाणी दिलं जातं, तरी पण शहरात पाणी कमी पडत आहे। 2017 साली ही गावं पुणे महानगरपालिकेत गेली, परंतु दुर्दैवाने आज तागायत काही कुठची योजना त्यांच्याकडून होऊ शकली नाही, पाणी देखील लाईन देखील झाली नाही। आणि म्हणून शेवटी जी गावं समाविष्ट झालेत त्या गावामध्ये असणारे भूपृष्ठावरचे सोर्स, विहिरी याचं बळकटीकरण करणे आणि ते पाणी वापरून निदान वापरायला पाणी मुबलक लोकांना देणे अशी संकल्पना केली। त्यातला पहिला भाग म्हणजे हा जो जांभूळवाडी तलाव आहे, त्या जांभूळ तलावाचा संपूर्ण गाळ काढून 65 MCFT पाणी हे पाणी उचलून वर जर टेकडीवर टाकलं आणि ट्रीटमेंट करून ते जर खाली दिलं तर संपूर्ण पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल। खडकवासला धरणातून पाणी इकडे मिळू शकत नाही, वास्तव आहे। आणि म्हणून हे केलेलं आता पुढे येवलेवाडी असेल, होळकरवाडी असेल, वडाचीवाडी असेल, उंडरी असेल, तिथे मोठं शहरीकरण झालं आहे, पाणी मिळू शकत नाही शहरातून। आणि म्हणून तिथे असणारे जे पाझर तलाव आहेत 20-20, 25-25 वर्षापासूनचे सरकारी, त्या पाझर तलावांना खोदणे, त्यांचा गाळ काढणे आणि त्याचं डिपनिंग 100 फूट 50 फूट खाली जाऊन खडक पडून त्या सगळ्यामध्ये पाणी साठवणे। जवळजवळ 81 बंधारे असे आहेत, ते जर ते खोदले आणि त्याच्यामध्ये पाणी साठवलं तर उंडरीचा वगैरे हंगामी ज्याला तात्पुरता पाणी पुरवठ्याचा सगळा प्रश्न मिटणार आहे। आणि म्हणून युद्ध पातळीवर हे काम पावसाळ्याच्या अगोदर निदान 10-12 मोठे तलाव जे आहेत त्याचं खोलीकरण जर केलं आणि दगड फोडून खाली जर आपण पाणी साठवलं, पंपिंग केलं, तर रॉ वॉटर कच्चं पाणी तरी निदान या सर्व उंडरी, पिसोळी, होळकरवाडी, आंबेवाडी, वडाचीवाडी या सगळ्या ठिकाणी मिळू शकते। आणि म्हणून ही अभिनव अशी संकल्पना करून ती राबवण्याचं युद्धपातळीवरचं काम सुरू आहे। त्याचा आजचा पहिला दिवस।